डान्स पाहिलं सर्व पाहिलं, पण नाटकात तुम्हाला रस येणार नाही. का येणार नाही? आपण जर सांगितलं दारू सोडा, कोणी सोडणार का? नाही. विमल सोडा सोडणार का कोणी? नाही. हे मोबाईलवर आधारित नाटक आहे आणि सविचारावर का ठेवलं आपण? या नाटकाचा उद्देश असा आहे, भारतामध्ये मोबाईल पाहण्यामध्ये सर्वात जास्त क्रमांक आलेला आहे. माझे नाव ना समाधान आहे. मी इयत्ता पहिली शिकतो. आणि शाळेचे नाव श्री विष्णू गणेश पिंपळे, शाळा नंबर 261. मी तुम्हाला लाखो तोळ्या मोबाईलवाल्याची गोष्ट सांगणार आहे. लाखो तोळ्याचे पात्र गौरव. नमस्कार मित्रांनो. वाल्याचे पात्र दिवेश. नमस्कार मित्रांनो. नानावाल्याचे पात्र लक्षी. नमस्कार मित्रांनो. आणि ग्राहक म्हणून नमस्कार मित्रांनो. आणि मंदेव म्हणून भावेश. नमस्कार मित्रांनो. एक लाखो तोड्या होता. रोज द्यायच्या, लाखो तोड्याच्या. लाकडं तोडून मोरी बांधायच्या. मग मोरी बांधून बजायच्या. मोरी घ्या मोरी, मोरी घ्या मोरी. ओ मोरीवाले भैया, काय मोरी कितीला दिली? 100 रुपयाला. ओली आहे का कोली आहे? जरासी कोर्सी 50 रुपयाला दे. नाही बाबा, घ्यायची तर घे, देत नको घे. हे घे 100 रुपये. मग तो भाजीवाला पाशी जातो. भाजी घ्या भाजी, भाजी घ्या भाजी, भाजी घ्या. राम राम बाबा. राम राम बाबा. भाजी कितीला दिली? कांदा आणि टमाटा 10 रुपये, वांगा आणि बटाटा 20 रुपये. भाजी द्या. द्या. घ्या 40 रुपये द्या. हे घ्या. मग तो किराणा दुकानवाल्याशी जातो. राम राम बाबा. राम राम बाबा. दादा रे, काय पाहिजे? मला पालतीचं पीठ, गहू, तांदूळ आणि तेल पाहिजे. घ्या 40 रुपये द्या. हे घ्या. मग तो घरी जातो. राधा, ओ राधा, हा घे सामान आणला. काय ना भाजी. मग तो भाजी बनायला लागते. मग भाजी बनायल्यावर भाकर बनवते. बनवली. मग तो ताटात वाढते. मग ताटात वाढून खायला देते. मग खायल्यावर राधा ताय घेते आणि भांडे घासून लागते. भांडे घासून सर्वजण झोपून जातात. मग तो सकाळी उठतो. ब्रश करतो, चहा पितो, आंघोळ करतो. मग देवाचे दर्शन घेऊन कुलावर घेऊन लाकडं तोडायला जातो. आज एक नवीन घटना झाली. लाकडं तोडता तोडता तेजांग उभे पायात पडला.
अरे गौरव, तू का रडतो? माझा मोबाईल पाण्यात पडून गेला. तू रडू नको, मी तुझा फोन शोधून देतो. जवान पहिली उडी मारली आहे, फोन करला. काय गावा? नाही हा नाही माझा फोन. बरं ठीक आहे. देवाने दुसरी उडी मारली, स्मार्टफोन काढला. हाय गावा? नाही हा नाही माझा फोन. अरे गौरव, मी तुला एवढे सगळं फोन देतो, तू का घेत नाही? माझा छोटा बटनवाला फोन आहे. बरं ठीक आहे. मग देवान तिसुरी मारली, साधा बटनवाला फोन काढला. हाय गावा? ओ हाच आहे माझा फोन. मी तुला एवढे तिघं फोन देतो, तू का घेत नाही? कारण की मी गरीब माणूस, जर हे फोनाला घेतले तर त्यांच्या रिचार्ज गुंता माझ्याकडे पैसे नाही आणि माझा मुलगा रोज फोन पाहिजे, गेम खेळेल, अभ्यासाजोगे ध्यान नाही देईल आणि माझी पत्नी रोज फोन पाहिजे, स्वयंपाकाजोगे ध्यान नाही देईल आणि मला रोज खिचडी खाऊ घालील आणि त्यांचे डोळे खराब होईल, त्यांना चष्मा लागेल. त्याच्यामुळे मला हे फोन नको. अरे गौरवा, तुझे कल्याण हो, तू सुखी राहो. कथाच तू. वांदेवा तिकडून निघून गेले. आता माझ्या मित्र हर्षल तुम्हाला मोबाईल विषयी 2 शब्द सांगणार आहे. नमस्कार मित्रांनो, माझे नाव हर्षल मुकेश पाटील आहे. मी इयत्ता 1लीत शिकतो. माझ्या शाळेचे नाव श्री विष्णुदेश पिंडे शाळा नंबर 261 आहे. मी तुम्हाला मोबाईल विषयी 2 शब्द थोडक्यात सांगणार आहे. नमस्कार मित्रांनो, आजच्या जगात मोबाईलने आपल्याला गुलाम बनवले आहे. जसे आईशिवाय लहान बाळ राहू शकत नाही, तसे आपण सर्वजण मोबाईल शिवाय राहू शकत नाही. मित्रांनो, मोबाईलचा योग्य उपयोग करावा. पूर्वी पत्राला 2 ते 3 दिवस लागत होते, परंतु आता मोबाईलद्वारा 30 सेकंदात गोष्टी होते. मित्रांनो, सर्वजण उभे राहा. प्रतिज्ञेसाठी उजवा हात पुढे करा. जे खाली बसलेले विद्यार्थी त्यांनी पण उभं राहा आणि याच्यासोबत प्रतिज्ञा बोलायची तुम्हाला आज, म्हणजे आठवण राहील काय प्रतिज्ञा आहे. लक्षात ठेवा. व्यवस्थित बोला. मित्रांनो, मोबाईलच्या सर्वजण उभे राहा. प्रतिज्ञेसाठी उजवा हात पुढे करा. मी प्रतिज्ञा करतो की